लाडकी बहिणीचा लाडक्याला अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। 17वा हप्ता वाटप कधी होणार आहे, त्याचबरोबर तुमची लाडकी बहीण योजनेची केवायसी कशी अपडेट करायची, त्याची काय प्रोसेस असणार आहे, सर्व गोष्टी जीआर मध्ये या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। त्याच्यामुळे महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। ज्या लाडक्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, त्यांनी डॉक्युमेंट्स कोणाला द्यायचे आहेत ते सगळं सांगितलेलं आहे, किंवा ज्या लाडक्यांना या ठिकाणी ई केवायसी करता येत नाहीये त्यांच्यासाठी काही जीआर मध्ये आले का ते पण तुम्हाला सांगणार आहे। आणि ज्या लाडक्यांनी चुका केलेल्या आहेत या ठिकाणी ई केवायसी करताना फॉर्म मध्ये भरताना चुका केल्या आहेत त्यांच्यासाठी काही अपडेट आले का, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। आणि सगळ्यात पहिली एक गोष्ट मला सांगायची, कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला 16वा हप्ता भेटला आहे का। 16वा हप्ता भेटला असेल, 17वा हप्ता कधी भेटणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आता निवडणुका जवळ आल्यात लाडक्यांनो, आणि निवडणुका जवळ आल्या म्हणजे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे खुशखबर आपल्याला भेटत असते, त्याच्यामुळे काळजी करू नका। एक महत्त्वाची बातमी तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर लाडक्यांनो 17वा हप्ता सगळ्याला हवाय का, कारण की लाडक्यांनो बघा मागच्या वेळेस 16वा हप्ता भेटला असेल, 17वा हप्ता परत सांगतोय डोळे झाकून राहा, 100% तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार, काळजी करायची गरज नाही। चला आता वेळ घ्यायला त्या व्हिडिओला सुरुवात करूया। जीआर नेमका काय आलेला आहे, जीआर मध्ये काय सांगितले सगळं सांगतो। नंतर पती नाहीत, वडील नाहीत, त्यांना पर्याय आलेला आहे का नाही, किंवा ऑनलाईन भरावं लागेल का ऑफलाईन करावं लागेल हे सगळं सांगतो। डॉक्युमेंट्स कुठं तुम्हाला द्यायचे आहेत ते पण सगळं सांगतो, काळजी करू नका। आणि केवायसी चुका झाल्यात का कुणाच्या, तर कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय, आणि केवायसी करताना काही तुमच्या चुका झाल्यात का कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं। चला वेळ वाहिल्यानंतर व्हिडिओला आता सुरुवात करूया। आजचा हा जीआर तुमच्या समोर दाखवत आहे 18 नोव्हेंबर। बघा आजची ई केवायसी करायची शेवटची तारीख होती, आणि शेवटच्या तारखेमध्ये हा जीआर या ठिकाणी तुम्हाला आलेला पाहायला मिळेल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा हा जीआर आहे। बघा खूप महत्त्वाची आहे तुमच्या समोर या ठिकाणी बातमी या ठिकाणी देत आहे बरं का लाडक्यांनो। जीआर खूप महत्त्वाचा असणार आहे, तुम्हाला या सगळ्या गोष्टी दाखवतो। या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडक्यांनो या ठिकाणी प्रस्तावना वगैरे दिलेले, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांचे वगैरे सगळं दिले। एवढं काय वाचायची गरज नाही, तुम्ही वाचून घ्या नंतर काय वाचायची ते। त्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे 18 नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली होती, तथापि राज्यातील काही जिल्ह्यात ओढवलेल्या नैसर्गिक आपत्ती तसेच योजनेच्या पात्र लाभार्थ्याकडे त्यांचे पती किंवा वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या आधार क्रमांकावर ओटीपी प्राप्त होण्यास निर्माण झालेली अडचणी या योजनेअंतर्गत या प्रॉब्लेमला त्यांनी काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेलं आहे। आणि या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करून त्यांनी या ठिकाणी नवीन या ठिकाणी जीआर काढलेला आहे। आता जीआर मध्ये काय या ठिकाणी दिलेले तुम्ही बघू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांसाठी पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून या ठिकाणी करण्यात 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। बघा हा सरकारचा आता निर्णय जीआर आला, त्याच्यामुळे आता घाबरून जाण्याची काही गरज नाहीये। 31 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्हाला मुदतवाढ झालेली आहे, त्याच्यामुळे आता ऑफिशियल, आता हे झालं ऑफिशियल आलेलं आहे, त्याच्यामुळे आता कोणीच तुम्हाला काही करू शकणार नाही। आपल्याकडे अजून 1-1.5 महिन्याचा वेळ आहे। काही गडबड आता काही करायची गरज नाहीये। आता तुम्ही म्हणत असेल की सर आम्हाला पती नाहीत, वडील नाहीये, त्यांचं नेमकं काय करायचं ते पण सांगतो लाडक्यांनो। आता बघा ज्या योजनेअंतर्गत हे सगळं दिलेलं आहे, या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी केवायसी स्वतःचे ई केवायसी करावे व तदनंतर त्यांनी त्यांची पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे 31 डिसेंबर 2025 पर्यंत द्यायची आहे। तर बघा आता लाडक्यांनो खूप सोपी प्रोसेस या ठिकाणी झालेली आहे। तुम्हाला मी पहिलं सांगितलं होतं लाडक्यांनो, कारण महाराष्ट्रामध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला आपण या ठिकाणी सांगितलं होतं की जी पहिली प्रक्रिया आहे म्हणजे पहिली स्टेप आहे तुमचे स्वतःचं आधार कार्ड याचं या ठिकाणी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायचे। आधार कार्ड टाकायचंय, ओटीपी टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आणि या ठिकाणी तुमची पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची ई केवायसीच्या लिंकवर। आता त्यांना पती नाहीत, वडील नाही, त्यांनी पुढची स्टेप करायची गरज नाहीये। त्यांनी काय करायचंय, जर तुमचे वडील वारले असतील, तुम्ही अजून अविवाहित आहेत, तुम्हाला वडील नाहीयेत, तर तुम्ही काय करायचं, वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जवळच्या अंगणवाडी सेविकांना द्यायचंय।
सगळ्यात सोपी प्रोसेस झाली, आता काही काळजी करायची गरज नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमचे पती या ठिकाणी नाहीयेत तर तुम्ही तुमच्या पतीचं मृत्यू प्रमाणपत्र, डेथ सर्टिफिकेट अंगणवाडी सेविकांना द्यायचं आहे. ही दुसरी प्रोसेस. दुसरी पद्धत लाडक्या ताई, ज्या लाडक्या ताईंना या ठिकाणी पती आहेत पण ते काय केलं, ते घटस्फोट घेतलेला आहे, तर अशा लाडक्या ताईंनी घटस्फोटचं सर्टिफिकेट जे असतं बघा, म्हणजे डायव्हर्स सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना द्यायचं आहे. आता चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या लाडक्या ताई अशा आहेत ज्या पतीपासून लांब राहतात आणि त्यांच्याकडे ह्या न्यायालयाचं पण सर्टिफिकेट नाही, आदेश वगैरे नाहीये किंवा घटस्फोटाचं सर्टिफिकेट नाहीये, अशा लाडक्या बहिणींनी काय करायचं आहे, त्यांच्या वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र जोडायचंय. जर वडील असतील तर वडिलाच्या नुसार आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घ्या. पण जर वडील पण नसतील, पतीपासून लांब राहत असतील, तर त्या लाडक्या ताईंनी वडिलांचं मृत्यू प्रमाणपत्र या ठिकाणी अंगणवाडी सेविकांना द्यायचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचे तुम्हाला मी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता एक लक्षात घ्या, आता तुमची प्रोसेस काय असणार, एकदम सोप्या भाषेत सांगतो. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या अंगणवाडी सेविका ज्या असतात, प्रत्येक परिसरामध्ये अंगणवाडी सेविका असतात, त्यांना जाऊन भेटायचं आहे. त्यांना सांगायचं आहे की हे माझं आधार कार्ड नंबर आहे, हे माझं लाडकी बहीण योजनेचं लाडकी बहीण नंबरचा नंबर आहे आणि या नंबरवर काय केलेलं आहे, मी माझी पहिली स्टेप कंप्लीट करून घेतली आहे. आता दुसऱ्या स्टेपसाठी मला काय करायचंय, पती नाही आहेत, वडील नाही आहेत, तर मी या ठिकाणी काय करते, मृत्यू प्रमाणपत्र किंवा या ठिकाणी घटस्फोटचं सर्टिफिकेट हे तुम्हाला देत आहे. तर अंगणवाडी सेविकांना हे द्यायचं आहे. आता अंगणवाडी सेविका पुढे काय करणार ते लक्षात घ्या. त्या काय करणार बघा, CDPO ला जाऊन भेटणार, म्हणजे कोणते शिफारस काय करणार, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना जाऊन भेटणार. आता पुढे ते काय करतील त्यांची काही गरज नाही, आपल्याला अंगणवाडी सेविकापर्यंतच तुम्हाला आता थांबायचंय. जर तुम्हाला अजून काही इश्यू असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा. पहिली गोष्ट म्हणजे प्रोसेस खूप सोपी झालेली आहे. फक्त तुम्हाला अंगणवाडी सेविकांना भेटायचंय आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या अंगणवाडी सेविकाला द्यायचे आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी जायची गरज नाहीये, शहराच्या ठिकाणी जायची गरज नाही. आपल्या गावामध्ये, आपापल्या जिल्ह्यामध्ये, वॉर्डमध्ये किंवा तालुका, शहर कुठंच इथं राहत असताल, फक्त अंगणवाडी सेविकांना भेटायचं आहे आणि त्यांना तुमचे हे कागदपत्र द्यायचे आहेत. आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ज्या लाडक्या ताईंना KYC अपडेट करता येत नाहीये किंवा त्यांनी चुकीचे टाकले, तुम्हाला मागे पण म्हणलं होतं शांत राहा, आपल्यावर विश्वास ठेवा, हा गुरुदादावर विश्वास ठेवा. बऱ्याच लाडक्या ताईंनी काय केलंय की इकडले तिकडले न्यूज वाचून काय केलेलं, पती नाहीत वडील नाहीत म्हणून कोणाच तरी दुसऱ्याचं नातेवाईकाचं जोडून टाकलेलं आहे किंवा काहीतरी दुसरंच व्हेरिफिकेशन करून बसलेले आहेत. अशा लाडक्या ताईंना आता काय होईल, प्रॉब्लेम होणार आहे. पण अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना असे प्रॉब्लेम, त्यांनी चुका केल्यात किंवा ज्यांना अपडेट करायचं ऑप्शन पाहिजे, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाडक्या ताईंनो, कारण की त्याच्याबद्दल पण आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे. आपल्या 2 मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. एक मुदतवाढीची पण मागणी पूर्ण झालेली आहे आणि पती नाहीत वडील नाहीत त्यांच्यासाठी ऑप्शन द्या, ही आपली दुसरी पण मागणी पूर्ण झाली. आता तिसरी आणि चौथी मागणी अशी असणार आहे. तिसरी मागणी आपली असणार आहे ती म्हणजे ज्या लाडक्या ताईंनी KYC करताना चुका केल्या त्यांना अपडेटचा ऑप्शन द्या. आणि महत्वाची चौथी एक मागणी असणार आहे की ती म्हणजे ज्या लाडक्या ताईंना KYCच करता येत नाही, त्यांचं यादीमध्येच नाव नाहीये, त्यांना या ठिकाणी समाविष्ट करून घ्या. आणि 5वी मागणी असणार आहे 12वा, 13वा, 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईंना भेटले नव्हते ते हप्ते भेटायला पाहिजेत. बघा निवडणुका जवळ आल्यात, आपण मागण्या करत राहिलो 100% पूर्ण होणार. मागच्या वेळेस पण तुम्ही असंच म्हणलं होतं की सर तुम्ही आमदार साहेबांना, खासदार साहेबांना भेटतायत, मंत्र्यांना भेटतायत, त्यांच्या PA ला चर्चा करतात, PA ला कॉल करतात, रिपोर्टरला भेटतात, त्याचा काय उपयोग होतोय का? तुम्ही सर व्हिडिओमध्ये प्रत्येक म्हणतात की मागणी करतात, त्याचा फायदा होणार आहे का? बघा 2 मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. आता बाकीच्या मागण्या पूर्ण होतील का नाही हे ते मागच्या वेळेस पण तुम्हाला म्हणलं होतं, मागण्या पूर्ण होतील का नाही हे आपल्या हातात नाहीये. आपण कष्ट करत राहायचे, आपण लढत राहायचे. मागण्या जर आपण मांडल्या तरच त्या पूर्ण होतील, आपण मांडल्याच नाही तर काहीच होणार नाही. त्याच्यामुळे सर्वांनी सपोर्ट करायचा आहे, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचा आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सपोर्ट आहे, सहमत आहे, पाठिंबा आहे असं लिहायचं आहे. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, सरकारपर्यंत मागणी पोहोचायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.